नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. महाराष्ट्राची 2024 ची निवडणूक ही देशामध्ये ऐतिहासिक ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये. नेमका निर्णय महाराष्ट्राचा काय लागतो? आपल्याला माहिती आहे की मागचं जे राजकारण जे आहे ज्या पद्धतीने राजकारण झालं आणि त्यामुळे ही निवडणुकीला विशेष महत्व आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिक सुद्धा बारकाईने या संपूर्ण प्रकरणाकडे आणि या निवडणुकीकडे जातीने लक्ष घालतात आणि एक एक मतदार सुद्धा आपलं मत किती महत्वाचं आहे ह्या मतदारांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र संपूर्ण राज्यभर या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि एक एक जिल्ह्याचा आढावा घेतोय आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचे मतदारसंघ कोणते त्याचा आपण आढावा घेतोय. काल आपण उत्तर महाराष्ट्रातील जळगावतील मतदारसंघाचा 6 मतदारसंघाचा आढावा घेतला. आज आपण जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील जे 6 मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ, रावेर आणि मलकापूर हे खूप महत्वाचे मतदारसंघ आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्या मतदारसंघामध्ये हे खास करून जे आहेत प्रतिष्ठापना लागली. यामध्ये सर्वाधिक महत्वाचे जे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन यांची प्रतिष्ठापना लागली, कारण त्यांचा मतदारसंघ हा जामनेर मतदारसंघ येतो. तसंच त्यांना उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्याकडे सुद्धा बघायचं आहे. त्यामुळे एक महत्वाची जबाबदारी सुद्धा गिरीश महाजनकडे असेल. त्याचबरोबर एकनाथ खडसे, आपल्याला माहिती की भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस अशी एक 2-3 महिन्यापूर्वी परिस्थिती होती, पण मात्र ज्यावेळेस लोकसभा होती त्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आपली सून जे आहेत रक्षा खडसे यांना त्यांनी निवडून आणलं. आता आपल्या कन्येला निवडून आणायचंय, त्यामुळे पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. त्यांची कन्या जे आहेत ते मुक्ताईनगर मध्ये उभे राहणार आहेत. हा जो एक सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे या मतदानाचा खूप महत्वाचा असणार आहे आणि सर्वाधिक लक्ष जे जर बघेल गेलं तर रावेर आणि बरोबर रावेर लोकसभेतील मुक्ताईनगर आणि जामनेरकडे लक्ष असणार आहे, कारण गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंचं आपल्याला माहिती आहे एकेकाळचे हे जवळचे मित्र होते, मात्र कालांतराने हे एकमेकांचे राजकीय वैरी तसंच खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की रोज त्यांच्या एक शाब्दिक चकमक होत असते. त्यामुळे ह्या दिग्गज नेत्यांचं सुद्धा प्रतिष्ठापना लागली. त्यावर ज्या रक्षा खडसे कॅबिनेट मंत्री जे राज्यमंत्री त्यांना देण्यात आलेले, लोकसभेला मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले, भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले, त्यांची सुद्धा प्रतिष्ठापना लागली. हे 3 जे नेते आहेत यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. एकीकडे एकनाथ खडसेंना असं वाटतं की गिरीश महाजन कुठल्याही परिस्थितीत पडावं यासाठी एकनाथ खडसेंनी चंग बांधलेला आहे असं एक चित्र आहे. तर गिरीश महाजन सुद्धा खास करून मुक्ताईनगर मध्ये लक्ष असणार आहे, कारण रोहिणी खडसे ना त्यांना निवडून येऊ द्यायचं नाहीये, कारण मागच्या माहिती आहे की रोहिणी खडसे या ज्या आहेत एकनाथ खडसेंच्या कन्या ह्या उभ्या होत्या. त्यामुळे ह्या मतदारसंघाकडे, ह्या दोघं मतदारसंघाकडे खास करून लक्ष असणार आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. आपण एक एक मतदारसंघ घेऊ. यामध्ये सर्वात अगोदर जामनेर मतदारसंघ हा घेऊ, कारण जामनेर मतदारसंघ हा खूप महत्वाचा आहे. गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आणि पर्यटन मंत्री यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघ यावेळेस गिरीश महाजन यांना सोपा नाहीये असं आता सध्या बोलत आहे, कारण भाजपचेच एकेकाळचे गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक होते, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, गिरीश महाजन यांचे जवळचे होते. त्यांना उमेदवारी त्यांचा प्रवेश झाला. एकनाथ खडसे त्यामध्ये मध्यस्थी होते. तसंच मराठा समाजाचे काही लोक जे होते ते शरद पवारांकडे गेले आणि त्यांनी यांना जवळजवळ उमेदवारी जे आहेत दिलीप खोडपे जे आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केली. एकीकडे गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याचं काम जे आहे महाविकास आघाडीने केलेलं आहे, कारण गिरीश महाजन आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने बेरजेचं राजकारण करतात, त्यामुळे कुठेतरी त्यांना छेद देण्यासाठी, कुठेतरी त्यांचे बांधण्यास, त्यांचा हात बांधण्यास, त्यांचा वेळ बांधण्यासाठी शरद पवारांची ही चाल आहे असं जर राजकीय समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळे दिलीप खोडपे यांना एक मराठा चेहरा या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं की इथे जे जो हा मतदारसंघ आहे जामनेर मतदारसंघामध्ये मराठा बहुल तसंच इतर समाजाचे सुद्धा, बंजारा असतील किंवा इतर समाजाचे भटकी विमुक्त सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे आणि गिरीश महाजनचं राजकारण जर बघितलं, सर्वसमावेशक सर्वांना बरोबर घेऊन जायचं राजकारण त्यांचं आतापर्यंत झालेलं आहे. गेले 30 वर्ष ते या मतदारसंघामध्ये एक हाती त्यांनी आमदारकी भूषवलेली. त्यांना मात्र 2024 ची निवडणूक त्यांना सोपी नाही असं त्यांचे विरोधक म्हणत असले तरी कालच त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि यामध्ये त्यांना माहिती आहे की मराठा समाज हा जर एक आला तर काही होऊ शकतं. त्यामुळे काल जे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळाचं आणि शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा केला आणि त्यांना या मतदारसंघामध्ये दोन राजेंना उतरावं लागलं आणि गिरीश महाजन यांच्यासाठी त्यांनी मतं मागितलेली आहेत. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे या मतदारसंघामध्ये आले आणि त्यांनी गिरीश महाजनांना निवडून द्यावं असं एक थेट आव्हान जे नाव न घेता त्यांनी मराठा समाजाला सुद्धा केलंय. एकंदरीत हा जो मतदारसंघ खूप महत्वाचा आहे आणि आतापर्यंत गिरीश महाजनचं राजकारण जर बघितलं की राज्यातले 288 मतदारसंघ आहेत आणि 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ हा गिरीश महाजन यांचा मानला जातो. कारण त्यांनी आतापर्यंत त्यांचे जे विरोधक होते त्यांना ताब्यात त्यांना आपलंसं कसं करायचं हा त्यांना माहिती आहे आणि त्यांनी तसं आतापर्यंत इतिहासामध्ये त्यांनी तसंच केलंय. जे गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे राहिले त्यांना कालांतराने त्यांनी आपल्या पक्षात घेतलं, आपल्या जवळ घेतलं. संजय गरुड जर बघितलं की गेल्या 2 ते 3 टर्म त्यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात लढले होते आणि मात्र आता त्यांनी गिरीश महाजन म्हणजे भाजपचा मध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे खोडपे यांना एक मराठा चेहरा म्हणून पुन्हा दिलीप खोडपे यांना पुढे केलेलं आहे. हे दोनच सरळ ही लढाई गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे यांची राहणार आहे. शरद पवार गटाने पूर्ण ताकद इथं लावण्याचा प्रयत्न केलाय. गिरीश महाजनने सुद्धा आपलं पूर्ण ताकद जे या मतदारसंघामध्ये लावले. त्यांना जामनेरमध्ये तर लक्ष द्यायचंच आहे, पण मात्र महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना लक्ष द्यायचंय. एकीकडे एकनाथ खडसेंनी आपल्या भाषणामध्ये केलं की गिरीश महाजन यांना पाडायचंय असं त्यांनी म्हटलंय. मात्र गिरीश महाजन एक सावध भूमिका घेतली की गिरीश महाजनने खोडपेंवर आतापर्यंत कुठेही टीका न केली, त्यांनी आपल्या विकासाच्या कामावर फोकस केलाय असं त्यांचे समर्थक म्हणतात. मात्र ह्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र होईल, अँटी इन्कम्बन्सी असेल का, हे एक येणारा काळ ठरणार आहे आणि प्रचाराची जसं पुढे सुरू होईल त्यानुसार ह्या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर घासून ही निवडणूक होणार हे मात्र निश्चित आहे. पुढचा मतदारसंघाकडे आपण जाणार आहोत. निश्चितच हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे. एकनाथ खडसे यांचा की काळचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणजे मुक्ताईनगर मतदारसंघ. मुक्ताईनगर मतदारसंघ जर बघितलं की गेल्या वेळेस एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नव्हती, भाजपने त्यांचा पत्ता कट केला होता म्हणून एकनाथ खडसे नाराज होते. शेवटच्या क्षणी म्हणजे काही तास शिल्लक असताना रोहिणी खडसे खेवलकर त्यांच्या ज्या कन्या त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि यामध्ये महाविकास आघाडी ज्यावेळेस होती त्यावेळेस चंद्रकांत पाटील जे होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून शरद पवारांनी पाठबळ दिलं होतं आणि संपूर्ण मराठा समाज जो असतो त्या मतदारसंघामधला तो मतदारसंघ तो मतदार जो आहे तो चंद्रकांत पाटील जे सध्या शिंदे गटामध्ये आहेत यांच्यामध्ये ही लढाई झाली होती आणि त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होता आणि रोहिणी खडसे यांचा शेवटच्या मतपेटीचे ज्यावेळेस निवडणूक होती मतमोजणी होती त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता आणि हे कुठेतरी खडसेंना जिव्हारी लागलं होतं. त्यामुळेच त्यांनी फडणवीस असतील, देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील भाजपवर सडकून टीका केली होती आणि त्यांनी नंतर भाजप सोडलं होतं. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र पुन्हा ते भाजपमध्ये आले. रक्षा खडसे यांना त्यांच्या ज्या सून जे त्यांना त्यांनी निवडून आलं, कॅबिनेट मंत्री सुद्धा त्यांना मिळालं आणि आता ज्या कन्या ज्या आहेत रोहिणी खडसे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केले. एकंदरीत जर बघितलं की यामध्ये आता रोहिणी खडसे खेवलकर आणि चंद्रकांत पाटील जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत सध्या विद्यमान आमदार आहेत यांच्यामध्ये सहलढत होईल. मात्र भाजपने सुद्धा ह्या मतदारसंघावर दावा केलाय कारण गेले अनेक वर्ष भाजपच या मतदारसंघामध्ये लढत आलेला आहे 2019 पर्यंत. त्यामुळे शिंदे गटाला हा मतदार सुटतो का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण इथे नंदू महाजन जे आहेत भाजपचे उपाध्यक्ष आहेत, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि गिरीश महाजन यांच्या जवळचे त्यांनी सुद्धा दावा केलेला आहे की आपल्याला उमेदवारी मिळावी. आणि तसंच शरद पवार गटाकडनं तर आपल्याला माहिती आहे विनोद तावडे सुद्धा यांनी सुद्धा ही इथे उमेदवारी मागितली. मात्र अंतिम टप्प्यात नेमकं कोणाला मतदान सुटतं हा मतदारसंघ हा एक महत्वाचा आहे. चंद्रकांत पाटील कदाचित अपक्ष उमेदवारी सुद्धा करू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते. एकनाथ खडसेंना एक चित्र माहिती होते की हा मतदारसंघ जसं लेवा बहुल आहे तसाच मराठा समाज आणि इतर समाज खूप महत्वाचा आहे. कारण गेल्या वेळी चंद्रकांत पाटील निवडताना त्यांना अनेक मराठा नेत्यांनी मदत केली होती. इथे सुद्धा एकनाथ खडसेंनी एक चाल चाललेली आहे आणि मराठा समाज आपल्या बाजूने असावा म्हणून शरद पवार गटावर म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये आपण प्रवेश केला नव्हता, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. हा त्या मागचं खरं गणित आहे. आपल्या कन्या रोहिणी खडसेंना निवडून देण्यासाठी हा सुद्धा त्यांचा खरा टोप आहे. दुसऱ्या मतदारसंघाकडे आपण वळणार आहोत. रावेर मतदारसंघ हा खूप महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. ह्या रावेर मतदारसंघामध्ये आता विद्यमान आमदार काँग्रेसचे श्री चौधरी आहेत. मात्र श्री चौधरी हे आजारपणामुळे आणि त्यांच्या तब्येतीमुळे त्यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांना पुढे करू शकतात. त्यांच्या विरोधात भाजपचे जे आहेत अमोल जावळे यांचं नाव
चर्चेत आहे, कारण अमोल जावळे आपल्याला माहिती आहे की अमोल जावळे लोकसभेमध्ये रक्षा खडसेंना तिकीट नाही मिळालं तर अमोल जावळे यांना तिकीट मिळणार होतं. मात्र रक्षा खडसेंच्या त्यांचा सर्व्हे चांगला होता म्हणून रक्षा खडसेंना तिकीट मिळालं, म्हणून ते लोकसभेमध्ये गेले. अमोल जावळे आता विधानसभेसाठी तयारी करतायत. अमोल जावळेंबरोबरच म्हणजे त्यांचे जर वडील जर बघितले की कृषी मित्र होते, हरिभाऊ जावळे हे खासदार आणि आमदार सुद्धा राहून चुकले. त्याच्यामुळे हा मतदारसंघ हरिभाऊ जावळे यांचा खूप जवळचा मानणारा एक वर्ग आहे. हरिभाऊ जावळे जे चिरंजीव आहेत अमोल जावळे यांना हे जिल्हाध्यक्ष आहेत त्या भागातले, त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी एक शक्यता आहे. आणि ही लढाई जर बघितली, भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये भाजपमध्ये दुसरे जे इच्छुक उमेदवार आहेत कुंदन फेगडे हे सुद्धा इच्छुक आहेत. दुसरे उमेदवार अपक्ष गेल्या वेळेस अनिल चौधरी अपक्ष उमेदवार होते. यावेळेस त्यांनी ह्यावेळेस बच्चू कडू यांचा पक्ष प्रहार पक्ष जो आहे त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. आणि त्यावेळेस ही तिरंगी लढत झाली होती. हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी आणि अनिल चौधरी यामध्ये हरिभाऊ जावळे यांचा अनिल चौधरी उभे असल्यामुळे पराभव झाला होता आणि शिरीष चौधरी निवडून गेले होते. यावेळेस मात्र चित्र कसं असणार आहे, हा मतदारसंघ खूप महत्वाचा, हा केळी पट्ट्यातला ऊसाचा कारखानदारीचा आणि खूप सदन असा हा मतदारसंघ आहे. कारण यावल आणि रावेर हा मतदारसंघ महत्वाचा आहे आणि या मतदारसंघामध्ये थेट लढाई जी आहे तरुणांची होऊ शकते. धनंजय चौधरी विरुद्ध अमोल जावळे किंवा कुंदन फेगडे किंवा श्री चौधरी अशा प्रकारची ही लढाई होऊ शकते. यामध्ये मात्र अमोल जावळे यांना तिकीट मिळण्याची जास्त दाट शक्यता आहे अशी एक चर्चा आहे. आणि यामुळे ही थेट लढाई जी जर बघितली तर ही भाजप आणि काँग्रेस अशीच होऊ शकते. दुसरा मतदारसंघ जर बघितला तर भुसावळ मतदारसंघ हा खूप महत्वाचा मानतो. भुसावळ मतदारसंघामध्ये इथे विद्यमान आमदार भाजपचे संजय सावकारे आहेत आणि संजय सावकारे गेल्या 3 ते 4 टर्म पासून ते निवडून येत आहे. भुसावळमध्ये जंक्शन मध्य रेल्वेचं मोठं जंक्शन आहे आणि या जंक्शन मध्ये हा परिसर शांतता असला पाहिजे म्हणून संजय सावकारे गेले 15 वर्षापासून ते निवडून येत आहे. एक सुशिक्षित चेहरा म्हणून आहेत आणि कुठल्याही प्रकारचं अनेक विकास कामं त्यांनी केले असं ते दावा करत असतात. पण त्यांच्या विरोधात सध्या तरी उमेदवार जर बघितलं महाविकास आघाडीकडनं कोणता उमेदवार द्यावा या सुद्धा खल सुरे. मात्र डॉक्टर मानोतकर म्हणून जे आहेत ते उमेदवारी करू शकतात अशी एक शक्यता. जतीन मेढे सुद्धा रेंजमध्ये, तसंच महाजन म्हणून जे आहेत तिथे जे ते सुद्धा रेंजमध्ये आहेत. मात्र हा मतदारसंघ जर बघितला की हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे, भाजपसाठी हा खूप महत्वाचा मानला जातो. कारण संजय सावकारे असतील त्यांच्या विरोधात कुठलाही तगडा उमेदवार आतापर्यंत विरोधकांना मिळाला नाहीये. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न जरी असते, पाण्याचा प्रश्न असते किंवा रस्त्यांचे प्रश्न गाजत आहेत, मात्र ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला पाहिजे त्या प्रमाणात उमेदवार मात्र मिळत नाही, हे मात्र नाकारून चालत नाही. त्यामुळे संजय सावकारेंसमोर कोणता उमेदवार हा एक महाविकास आघाडी समोर पडलेला पेच आहे. दुसरा मतदारसंघ आपण वळणार चोपडा मतदारसंघ. हा चोपडा मतदारसंघ सुद्धा खूप महत्वाचा. अरुणभाई गुजराती यांचा एकेकाळचा हा मतदारसंघ मानला जातो, मात्र हा आरक्षित झाला. त्यानंतर इथे जगदीश वळवी हे निवडून आले. मात्र त्यानंतर जर बघितलं की प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे निवडून आले. आता त्यांची पत्नी जी आहेत लताताई सोनवणे ह्या आमदार आहेत. मात्र आता पुन्हा एकदा प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हेच महायुतीकडनं म्हणजे शिंदे गटाकडनं ते उमेदवार असणार आहेत. त्यांचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मात्र महाविकास आघाडीकडनं कोणता उमेदवार असावा हा एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. तिथे जगदीश वळवी सुद्धा इच्छुक आहेत महाविकास आघाडीकडनं, शरद पवार गटाकडनं. ते एकेकाळचे भाजपचे उमेदवार होते, मात्र आता ते शरद पवार गटाकडनं इच्छुक आहेत. दुसरे जे ज्योती बारेला म्हणून जे आहेत शिरपूरमध्ये राहत होते, वास्तव करत होते, त्यांचं सामाजिक काम आहे. आणि आता ज्योती बारेला म्हणून जे आहेत त्या सुद्धा एक महिला असल्यामुळे त्यांनी एक दावा केलेला आणि शरद पवार गटामध्ये ते इच्छुक आहेत. दुसरे उमेदवार चंद्रकांत बारेला जे आहेत ते सुद्धा शरद पवार गटाकडनं इच्छुक आहेत. इकडे शरद पवार गटाकडनं इच्छुकांची संख्या चोपड्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे, कारण हा मतदारसंघ आदिवासी बहुल मराठा तसंच मिक्स मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. चंद्रकांत सोनवणेंनी गेल्या काही दिवसापासून गेल्या म्हणजे 10 टर्म म्हणजे पहिले 5 वर्ष, त्यानंतर त्यांच्या पत्नी 5 वर्ष, आता पुन्हा त्यांनी दावेदारी केलेली आहे. कदाचित ह्या मतदारसंघामध्ये असं बोललं होतं की ज्या आदिवासी पाड्यांमध्ये काही भागांमध्ये रस्त्यांचे जाळं त्यांनी निर्माण केले, त्यामुळे त्यांच्या समोर सुद्धा एक तगडा उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे अशी एक परिस्थिती. त्यामुळे चंद्रकांत सोनवणे जर उमेदवार असतील तर महाविकास आघाडीला आपली वेगळी रणनीती आखावी लागेल अशी एक परिस्थिती यामध्ये
आहे. शेवटचा जो मतदारसंघ आहे तो हा मलकापूर मतदारसंघ आहे. तो मलकापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर मलकापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. राजेश एकडे आमदार जे आहेत काँग्रेसचे, ते मात्र गेल्या वेळेस म्हणजे भाजपचे नगराध्यक्ष होते मलकापूरचे. चैनसिंग संचेती हे आमदार असताना त्यांनी त्यांचा पराभव केला, भाजपचा दारुण पराभव केला. कारण चैनसिंग संचेती जे त्यावेळेस 2019 मध्ये आमदार होते, गेले अनेक वर्ष भाजपकडे ते आमदार होते. मात्र चैनसिंग संचेती ना राजेश एकड़े यांनी दारुण पराभव केला होता. मात्र आता ह्या मतदारसंघामध्ये जे भाजपकडनं इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे. शिवा तायडे आहेत, हा एक महत्वाचा आहे. तसंच काँग्रेसचे जे माजी नगराध्यक्ष जे आहेत मलकापूरचे हरीश रावळ हे सुद्धा इच्छुक आहेत. सीमा तायडे सुद्धा इच्छुक आहेत. रामभाऊ झांबरे हे सुद्धा इच्छुक आहेत. ह्या मतदारसंघामध्ये भाजपकडनं इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे हा मतदारसंघ खूप महत्वाचा मानला जातो. मलकापूर मतदारसंघ जर बघितले गेले अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या 2019 मध्ये चैनसिंग संचेतीचे अँटी इन्कम्बन्सी तसंच एक समाज जो आहे त्यांच्यावर नाराज होता आणि त्याचा फटका भाजपला बसला आणि चैनसिंग संचेती यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. चैनसिंग संचेती यावेळेस सुद्धा इच्छुक आहे. मात्र त्यांना अनेक इच्छुकांची तगड्या आव्हाने, यामध्ये शिवा तायडे यांचं खूप मोठं त्यांना आव्हान असणार आहे. कारण त्यांनी सुद्धा उमेदवारी मागितली. भाजप नेमकं कोणाला उमेदवारी देतं आणि हा मतदारसंघ पुन्हा भाजप ताब्यात घेतो का, हा एक महत्वाचा विषय. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये राज्याचं सुद्धा लक्ष लागू नये. भाजपचा हा बालेकिल्ला संघाचा सुद्धा बालेकिल्ला मानला जातो. आणि ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने चांगलं यश मिळवलं आणि काँग्रेस ही जागा राखते का, काँग्रेसकडनं सुद्धा जे माजी नगराध्यक्ष जे आहेत ते हरीश रावळ हे सुद्धा इच्छुक आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला तिकीट देतं त्याकडे सुद्धा या मतदारसंघाकडे लक्ष लागून असणार आहे.